काय करायचं नव्हतं याच्यामध्ये तुम्हाला ट्रायंगल एबीडी अँड ईसीएफ यामध्ये पहा आपल्याला पहिल्यांदा सांगितलेलं आहे एबी इक्वल्स एसी हे गिवन आहे. तर आपण म्हणू शकतो की ट्रायंगल एबीसी इज आयसोसिलस आणि याच्यावरून आपण म्हणू शकतो अँगल बी. पण आता इथे बी चे दोन पार्ट आहेत हा. एक हिंट देतो, थोडस महत्वाची टीप आहे, लक्षात ठेवा. जेव्हा एखादा वर्टेक्स जवळ अँगलचे असे दोन पार्ट झालेले असतात, 2 ऑर मोर दॅन 2, तेव्हा अँगलचं नाव कधी सिंगल लेटर लिहायचं नाही. त्याचं रिझन आहे बेटा, मी जर अँगल बी लिहिला तर हा बी आहे का हा बी आहे कन्फ्युजन क्रिएट होते. ते जॉमेट्रिकली रॉंग आहे आणि म्हणून आपण कोणत्या बी बद्दल बोलत आहोत दॅट्स इम्पॉर्टंट. तर आपण बोलत आहोत ए बी टी बद्दल इथे बघा, किंवा आपण इथे मधल्याबद्दल बोलतो ते एबीसी म्हणा पूर्ण आणि इथे येईल एसीबी. तर याला तुम्ही लिहू शकता प्रॉपर्टी ऑफ आयसोसिलस ट्रायंगल. ही प्रॉपर्टीच होती, आपण 9th मध्ये शिकलेली प्रॉपर्टी आहे. आता हे दोन सेम झाले. आता दोन ट्रायंगल घ्या. नाव अँगल एबीसी कॉन्ग्रट एसीबी याला तुम्ही लिहा प्रूव्ह. वर प्रूव्ह केलेलं आहे. जे प्रूव्ह केलं त्याला परत रिझन लिहायची गरज नाही. तुम्ही वाटल्यास त्याला एक नंबर द्या, फ्रॉम 1 म्हणू शकता किंवा प्रूव्ह म्हणू शकता. आणि दुसरं एबीडी मध्ये अरे एबीडी पाहिजे इथं, एबीडी आणि इकडे आपल्याला नाव या ट्रायंगल नुसार लिहावं लागेल ना. इकडून एबीडी आला बघा, एबीडी आणि इकडे ईसीएफ असं लिहा. दुसरं सांगा अँगल एडीबी, काही नाही, एक लाईट लाव. एडीबी कॉन्ग्रट एडीबी लिहिलं तर ईएफसी लिहावं लागेल. मध्ये मध्ये बोलू नका. ईच ऑफ 90 डिग्री, बस त्याच्यावरून तुम्ही म्हणू शकता ए क्रायटेरियाने सिमिलर. ओके, चलो नेक्स्ट. 6.41 फिगरला रेफर करून हा क्वेश्चन आहे, 12 नंबर. इथे पी वर्टेक्स आहे. चला, AB, BC and median AD of a triangle ABC are respectively proportional to sides PQ, QR and median PM of triangle PQR. Show that ABC, PQR are similar. मीडियनला धरून ते तुम्हाला प्रूव्ह करायचंय. करा, विचार करा, मग मी सांगतो. पहा, विचार करा, याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, AD and PM are medians of triangle ABC and PQR respectively. त्याच्यावर आपण काय म्हणू शकतो की जो बीडी आहे तो बीसीचा हाफ होईल. ते थोडं लक्षात ठेवा, कामाला येईल. ओके. अँड जो क्यूएम आहे तो क्यूआरचा हाफ होईल. मीडियनची प्रॉपर्टी आहे. आता काय करा, आपल्याला काय म्हणते, एबी इज प्रोपोर्शनल टू पीक्यू. एबी हा पीक्यू ला प्रोपोर्शनल आहे, गिव्हनच आहे ना. बीसी इज प्रोपोर्शनल टू क्यूआर. ठीक आहे, त्या ट्रायंगल सोबत म्हणजे इक्वॅलिटी होल्ड होते इथं. आता काय, एडी ही मीडियन कोणाला प्रोपोर्शनल आहे, पीएम ला. हे तुम्ही फक्त मांडायचंय, इट इज गिव्हन, ते दिलेलंच आहे.
डायरेक्ट दिलं नाही तरी असं दिलेलं आहे. आता फक्त काम करा, बीसीचा हाफ लिहायचं. बघा पुढच्या स्टेपमध्ये तुम्ही बीसी आणि क्यूआर या दोघांनाही काय करा, 2 ने डिव्हाइड करा या रेशोला. काहीच फरक पडत नाही. सेम नंबरने डिव्हाइड केलं व्हॅल्यू तीच राहते. आता तुम्ही चेक करा बीसीचा हाफ, क्यूआरचा हाफ. तर बीसीचा हाफ कोण आहे? बीडी आहे आणि क्यूआरचा हाफ क्यूएम आहे. तर तुम्ही असं म्हणू शकता AB इज टू PQ, याला काय म्हणा BD आणि क्यूआर ह्याला म्हणा QM. आता पहा मी 3 साइडची प्रोपोर्शनॅलिटी आणली. पण आता BD QM हे या 2 ट्रायंगलशी रिलेटेड आहेत ना? आपण या दोघांना प्रोपोर्शनॅलिटी SSS ने दाखवू शकतो. ठीक आहे? याच्यावरून आपण असं म्हणू शकतो हे 2 नंबर त्याला 3 नंबर द्या. 3. फ्रॉम 3 आपण म्हणू शकतो हे ट्रायंगल ABD सिमिलर ट्रायंगल PQM. याचा रिझन SSS क्रायटेरिया. प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे? प्रोपोर्शनल आहे तर तुम्ही क्रायटेरिया द्यायची पण गरज नाही. क्रायटेरिया कॉन्ग्रुएन्सीवर असतो. ठीक आहे? साइड प्रोपोर्शनल आहेत म्हणजे ऑटोमॅटिक ते सिमिलर आहेत. आता हे सिमिलर झाले, हे 2 ट्रायंगल सिमिलर झाले, तर ह्याच्यात तुम्ही काय म्हणू शकता की जो अँगल बी आहे, बघा याचा कुठे तुकडा नाहीये म्हणून हे पूर्ण लिहू शकता बी तुम्ही. बी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू. याला सिंगल नाव आहे. याला लिहा करस्पॉन्डिंग अँगल्स सिमिलर ट्रायंगल्स कास्ट लिहू शकता. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्याला 4 द्या. आता घ्या इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. तर बघा AB चा रेशो PQ सोबत अजून कोणता होता? ABC मध्ये BC चा रेशो QR सोबत. हाफ आहे म्हणजे फुल पण आहेच ना. हे झालं. हे आपल्याकडे आहे गिवन. गिवनच आहे ना वर BC QR. आणि आपण काय दाखवले? अँगल B कॉन्ग्रुएंट Q फ्रॉम 4. 4 मध्ये याला प्रूव्ह केले. तर 2 साइडच्या मध्ये अँगल म्हणून आपण म्हणू शकतो ट्रायंगल ABC सिमिलर PQR बाय SAS क्रायटेरिया. तर हा क्वेश्चन तुम्ही IMP कॅटेगरीत टाकून द्या. यालाच थोडंसं मॉडिफाय करून क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारतील. चलो नेक्स्ट के साथ खेलो. आता फिगर काढून काम करायचंय. चांगला क्वेश्चन आहे. घ्या 13 नंबर. आप 13 नंबर लग गया. सोडवा. वाचा, स्वतः विचार करा. एक करायला गेलं तर दुसरं येत नाही. चला बघा कसं आहे ते बघा. समजा हा तो ट्रायंगल आहे, कोणताही असेल ABC, आणि आपल्याला सांगितलेलं आहे या ट्रायंगल ABCच्या साइड BC वर एक D नावाचा पॉइंट आहे. इथं कुठेतरी घेऊया. त्यामुळे आपण कनेक्ट करूया AD. हे कनेक्ट केल्यामुळे तो म्हणतो अँगल ADC जो बनेल तो BAC म्हणजे याला पूर्णला सेम आहे. ठीक आहे, BAC पूर्ण बघावं लागेल. तर गिवन एवढंच आहे. अँगल ADC इक्वल्स अँगल BAC. चला प्रूफ. प्रूफ आहे की चार्टर्ड अकाउंटचा स्क्वेअर जो असतो तो CBI आणि CID यांच्या प्रोडक्ट एवढा आहे. आता बघा सिंपल लॉजिक लावा. जे 2 अँगल आहेत तेच ट्रायंगल पकडा. प्रूफ मध्ये अरे हे 2 प्रूफ आहे.
हे आपल्याला काढायचंय. इथं प्रूफ घ्या. इन ट्रायंगल एडीसी अँड ट्रायंगल बीएसी, या दोघांची स्टोरी कशी आहे बघा. एडीसी अँगल ऑलरेडी दिलेला आहे इक्वल बीएसी सोबत, इट्स गिवन. आणि बघा दोघांमध्ये सी कॉमन आहे. कॉमन मॅन अँगल हे दोन झाले. त्याच्यावरून काय म्हणू शकता की एडीसी सिमिलर बीएसी बाय ए क्रायटेरिया. आता सिमिलर झाल्यावर सीएसएसटी दाखवायला 1 सेकंड नाही लागला पाहिजे. आता आपल्याला जे अँगल्स जे प्रोपोर्शनॅलिटी पाहिजे तीच उचला. इकडून कोणाची घेतो सीए, इकडे घ्या बीसी. ठीक आहे, इक्वल्स इक्वल्स. आता बघा मी काय करणार, याचं काम संपलं. आता मी इथून घेतो सीडी आणि इकडून घेतो सीए. दिसलं, इकडे सीडी आणि इकडे कोणाला सीए. क्रॉस मल्टिप्लाय केला सीए स्क्वेअर मिळतो. बीसी म्हणजे सीबी असतो आणि त्याचा प्रॉडक्ट कोणासोबत येते सीडी सोबत. हेन्स प्रूव्ड. फक्त पेरिंग प्रॉपरली करायची. म्हणून मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो, काय फाइंड करायचं ना त्याच्यावर डोकं ठेवत, डोक्यापेक्षा डोळे आधी ठेवत जा. हे आपण पाहतो करतो दुसरंच येते तिसरंच. ही गोष्ट नाही झाली पाहिजे कधीही. गिवन आणि टू प्रूव्ह याच्यावर लक्ष पाहिजे. जॉमेट्री खूप सोपा सब्जेक्ट आहे. माणसाच्या ब्रेनला खऱ्या अर्थानं तो ऍक्टिव्ह ठेवतो, कारण सगळ्या गोष्टीचा विचार करायला शिकवतो. तर बघा ते कसे आणायचे, ते पेअरिंग कसं आणायचंय. सर आम्हाला असं पेअरिंग नाही सुचलं तर काही उपाय आहे का तुमच्याकडे? तर माझा जन्मच उपाय सांगायसाठी झालाय. जर काहीच सुचत नसेल तर एका ट्रायंगल मध्ये प्रोपोर्शनॅलिटी किती रेशो दाखवता येतात? 3. 3 ला 3 सगळे पेअर लिहा आणि मग क्रॉस मध्ये कोण येते ती उचला. डायरेक्ट 2 सुचत नसतील तर 3 ला 3 लिहा ना. बघा एडी इज टू बीए, डीसी इज टू सीए, एसी इज टू बीए. बघा पाहिजे ती पेअर आहे की नाही त्याच्यात. काही सुचलं नाही तर 3 लिहायच्या. तुम्हाला 3 लिहू नका असं कोणी म्हणत नाही. 2 लिहायच्या, 2 मध्ये काम भागलं आपलं. या गोष्टींचा विचार करायला शिक. चलो आगे बढो. कळलं कसं करायचं? गोष्ट छोटी डोंगरा एवढी. 14व्या क्वेश्चनला थोडा टाइम कमी पडेल, मोठं प्रूफ आहे. 14वा आपण उद्याच्या ह्याच्यात बघू. 15वा घ्या. 14 तुम्ही ट्राय करू शकता. आता जे मीडियमचा क्वेश्चन केलता ना, हे 2 करून मग वेळ उरतो, मग 14वा ट्राय करा. मी सांगतो पण त्याला वेळ जास्त जाईल. आपलं त्यामध्ये 2 प्रश्न होऊन जातात. करा ट्राय. चला लक्ष द्या. रेकॉर्डिंग स्टार्ट आहे, बोलू नका. एक व्हर्टिकल पोल आहे. आता पोल हवेत तर राहणार नाही, जमिनीवर राहील. तर एक व्हर्टिकल पोल आहे. हा ठीक आहे. एक व्हर्टिकल पोल आहे ज्याची लेंथ आपल्याला 6 मीटर दिली आहे. ही लेंथ आहे त्याची. तुम्ही म्हणता इथं हाईट आहे. हाईट एक लेंथच असते. आता पहा, हा पॉइंट ऑन द ग्राउंड आहे, कॉन्टॅक्ट पॉइंट. याची 4 मीटर लॉंग शॅडो पडते ग्राउंडवर. म्हणजे अशा पद्धतीनं इकडं जर आलो तर इथपर्यंत 4 मीटरवर ग्राउंडवर त्याची शॅडो पडते. असं समजा की हा तो ट्रायंगल आहे एबीसी. आता ऍक्च्युली याचं काम नाहीये, पण तो कामाचा आहे. असो. आता काय म्हणते, एक महत्वाचा शब्द आहे मी ज्याला अंडरलाईन करायलो, तो तुम्ही असा फिट करायचा आपल्या ब्रेन मध्ये. हा विसरायचा नाही. हा याच्यावर तुमचं प्रूफ आहे. तुम्ही जे आन्सर काढलं ते म्हणजे काहीच न करण्याचं उत्तम उदाहरण आहे. आता बघा हे टॉवर आहे. टॉवरची शॅडो 28 मीटर लॉंग पडते. त्याची तर 4 मीटर पडत होती. याचा अर्थ असा सरळ सरळ होतो
की जेवढ्या लांब याची शॅडो पडते याचा अर्थ टॉवर हा पोलपेक्षा मोठा असणार. खूप उंच वस्तूची शॅडो लांबपर्यंत जाते. ठीक आहे ना? म्हणजे बुर्ज खलिफाची शॅडो आपल्या नैवेद्यम हॉटेलपेक्षा लांब जाईल. समजलं? तर या पद्धतीने आलं समजा. इथे या. आणि हे परपेंडिक्युलर असतात बाय डिफॉल्ट. व्हर्टिकल म्हणण्याचा अर्थच असतो परपेंडिक्युलर. ठीक? समजा हा PQR असेल आणि याची शॅडो पडते 28 मीटर लॉंग. तर आपल्याला विचारलेले फाइंड द हाईट ऑफ द टॉवर. हे काढायचंय. ह्याला X माना. परीक्षेमध्ये कसं लिहायचं पहा. तुम्ही तर काहीच लिहिलं नाही कामाचं. आता सांगतो परीक्षेत हा क्वेश्चन कसा लिहितात. पहिल्यांदा ही फिगर काढायची व्यवस्थित. इथे लिहायचं लेट. LAT लेट नाही लिहायचं. लेट AB be the pole. पण त्याला नेमिंग करायचंय. AB हा पोल आहे, जो 6 मीटर त्याची लेंथ आहे. त्याच्यानंतर BC इज इट्स शॅडो, ज्याची लेंथ 4 मीटर आहे. हे लिहायचं बरं, याला अर्धा मार्क असतो. वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्ही गिव्हन डेटा जेव्हा तुम्ही फिगर काढून अज्युम करताय ह्याला, तेव्हा हे लिहायचं नेहमी. आता याचा तुम्हाला सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स ट्रिग्नोमेट्री चॅप्टर मध्ये मिळेल. या सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतात नेहमी. पुन्हा PQ बी द टॉवर, ज्याची हाईट आपण X इथं म्हणा सेचा अर्थ मानून, समजाला से म्हणतात इंग्लिश मध्ये. PQ आणि इकडे QR इज इट्स शॅडो. तर ही शॅडो आहे 28 मीटर. हा सगळा डेटा लिहिला. आता लिहायचं इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. अँगल B कॉन्ग्रट अँगल Q each of 90 डिग्री. सर हे तर दिलं नाही गरज. व्हर्टिकल पोलचा अर्थच असतो परपेंडिक्युलर. व्हर्टिकल शब्द जॉमेट्रीमध्ये परपेंडिक्युलर साठीच वापरतात. आपण पाहतो ना, ग्रॅव्हिटेशनल पुल इज व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. तर व्हर्टिकलचा अर्थच असतो नेहमी, जर स्पेरिकल सरफेस असेल अर्थचाच, तर तो त्या स्पेअरच्या कर्ववर टँजंट काढून रेडियस सोबत परपेंडिक्युलर होतो. सर्कल चॅप्टरचा पहिलाच थेरम, रेडियस टँजंट थेरम. याच वर्षी शिकायचंय. तर इच ऑफ 90 डिग्री हे 90 झालं. सर दुसरा अँगल कुठे आहे ए क्रायटेरिया लावायला? आहे ना प्रश्न? बाकी तर काहीच दिलं नाही. मनात अँगल दाखवता येत नाही. त्याच्यासाठी याला अंडरलाईन केलंय. अंडरलाईन का केलं समजा, ते ट्रेलर होतं. आता कळते या मूवीत हा सीन का आला. ऍट द सेम टाइमचा अर्थ असतो, एक नियम लक्षात घ्या. जेव्हा सूर्यकिरण वेगवेगळ्या ऑब्जेक्टवर पडतात, हे रिअल लाईफ सायंटिफिक बेस प्रूफ आहे. हे कसं आलं म्हणून नका, हे प्रूव्ड आहे. ज्या वेळेस आपण म्हणतो शॅडो फॉर्मेशन मध्ये ऍट द सेम टाइम एकाच वेळी सन रेज जेव्हा डिफरंट हाईटच्या ऑब्जेक्टवर पडतात, तेव्हा ते इक्वल अँगल जनरेट करतात. हा रूल आहे. म्हणून तुम्ही इथे अँगल P आणि इथला A आणि इथला P सेम दाखवू शकता. त्याचं रिझन इथे लिहायचं, शॅडोज फॉर्म ऍट सेम टाइम. हे लिहून टाका, तुम्हाला आउट ऑफ मार्क. ठीक आहे. तर हे सेकंड अँगल इथून येतो. आता प्रश्न संपला. म्हणून ट्रायंगल ABC सिमिलर PQR बाय AA क्रायटेरिया. आता साइड प्रोपोर्शन असतील, प्रोपोर्शन मध्ये येतीलच. वेळा पसारा घ्यायचा नाही, आपल्याला जे पाहिजे तेच घ्या. शोधायचं काय PQ. तर PQ चा रेशो कोणासोबत येईल? AB सोबत. तर जे पाहिजे त्याचा आधी रेशो घ्या.
आता दिलेल्यांचा रेशो घ्या. दिलंय कोण? बीसी आणि क्यूआर. बघा बीसी आणि क्यूआर आले बरोबर प्रोपोर्शनॅलिटी. आता येते तुझं क्रॉस मल्टिप्लाय. पुटिंग व्हॅल्यूज AB 6, PQ X, BC 4 and this is 28. लावा क्रॉस मल्टिप्लाय. सर तुम्ही म्हणले बघा आता असं करून याला 4 ने डिवाइड केलं. आम्ही काय केलं माहितीये? 28 ला 6 ने डिवाइड करून 4 ने मल्टिप्लाय केलं. तुमच्या म्हणण्यानुसार. तसं आन्सर येत नाही. हे झालं 7, हे झालं 42. The height of tower is 42 meter. This is the method. पाठ करून टाका. बोर्ड एक्झाम मध्ये 3 मार्काला प्रश्न येतो. 3 मार्कर क्वेश्चन आहे हा. आणि ऍप्लिकेशन बेस आहे. त्याच्यामुळे याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे एक्झाम मध्ये येण्याची. प्रोबॅबिलिटी चॅप्टरचा क्वेश्चन कमी येईल पण याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. तर असे शॅडो फॉर्मेशनचे क्वेश्चन मध्ये मेन मुद्दा असतो ऍट द सेम टाइम. या शब्दाकडे लक्ष ठेवा. 16th क्वेश्चन आता जो आपण मीडियनचा क्वेश्चन केला होता त्याच्यासारखाच आहे. ट्राय करा. मी आता तो शिकवत नाही, मला कंटाळा आला. तुम्ही करा.